नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनचरित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, अथक परिश्रम आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याने भारताचा इतिहास कायमचा बदलून टाकला. ते म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना संपूर्ण देश प्रेमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो. त्यांचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, शिक्षणाच्या बळावर जग बदलण्याची आणि समानतेसाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणादायी गाथा आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या जीवन प्रवासाचा पहिला भाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य भारतातील मध्य प्रदेशातील महू, आत्ताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणीत असलेल्या शहरात झाला. त्या काळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. समाजात जातीय भेदभाव अत्यंत तीव्र होता. अशा कठीण परिस्थितीत एका बालकाचा जन्म झाला, ज्याने पुढे संपूर्ण देशाच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला नवी दिशा दिली. आज महू हे शहर बाबासाहेबांच्या जन्मस्थळामुळे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनले आहे. बाबासाहेबांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार या पदावर कार्यरत होते. ते अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि शिक्षणाला महत्त्व देणारे व्यक्ती होते. त्यांची आई भीमाबाई सकपाळ या धार्मिक, प्रेमळ आणि संस्कारी होत्या. त्यांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले. रामजी सकपाळ यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडू नये यासाठी नेहमी प्रयत्न केले. रामजी आणि भीमाबाई यांना एकूण 14 अपत्य झाली, परंतु त्या काळातील आरोग्य सुविधांचा अभाव आणि विविध आजारांमुळे अनेक मुले लहान वयातच दगावली. भीमराव हे सर्वात धाकट्या मुलांपैकी एक होते. घरची आर्थिक परिस्थिती साधी होती, तरी सुद्धा वडिलांनी शिक्षणावर कधीही तडजोड केली नाही. सेवेतील बदल्यांमुळे रामजी सकपाळ यांचे कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी राहत असे. महूमधील सेवेनंतर त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतली आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थायिक झाले. याच साताऱ्यात बाबासाहेबांच्या बालपणाचा मोठा काळ गेला. भीमराव अवघे 5-6 वर्षांचे असताना त्यांच्या आई भीमाबाई यांचे निधन झाले. लहान वयातच आईची माया हरपल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर त्यांच्या आत्या मीराबाई यांनी मुलांचा सांभाळ केला. या कठीण काळाने बाबासाहेबांना लहानपणापासूनच संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली. बाबासाहेबांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्या काळी अस्पृश्यतेची प्रथा इतकी भयंकर होती की शाळेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत बसू दिले जात नव्हते. त्यांना स्वतःची गोणी घेऊन जमिनीवर बसावे लागे. शाळेतील पाणीही त्यांना स्वतः घेण्याची परवानगी नव्हती. एखादा शिपाई किंवा इतर व्यक्ती दया दाखवून पाणी देत असे. शिपाई नसल्यास त्यांना तहान सहन करावी लागे. या अपमानास्पद अनुभवांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. अनेक अडचणी असूनही भीमराव अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. कोणतेही पुस्तक मिळाले की ते संपूर्ण वाचून काढत. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. त्यांचे शिक्षकही त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले होते. भीमराव यांचे मूळ आडनाव सकपाळ होते. त्यांचे एक शिक्षक महादेव आंबेडकर यांनी भीमरावावर विशेष प्रेम केले. शाळेच्या नोंदवहीतही त्यांनी भीमराव यांचे आडनाव बदलून आंबेडकर असे नोंदवले. पुढे हेच नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. पुढे रामजी सकपाळ आपल्या कुटुंबासह मुंबई येथे राहायला आले. मुंबईत भीमराव यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात दलित समाजातील मुलांना उच्च शिक्षण घेणे अत्यंत दुर्मिळ होते, पण भीमराव यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षणात सातत्य राखले. सन 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. ही घटना त्या काळातील वंचित समाजासाठी ऐतिहासिक ठरली. त्यांच्या यशाचा आनंद पूर्ण समाजाने साजरा केला. लोकांना वाटू लागले की शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडू शकते.
त्या काळच्या प्रथेनुसार लहान वयातच विवाह होत असत. सन 1906 मध्ये वयाच्या सुमारे 15व्या वर्षी भीमराव यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. रमाबाई या अत्यंत साध्या, संयमी आणि समजूतदार स्वभावाच्या होत्या. पुढील अनेक वर्षांच्या संघर्षात त्यांनी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. मॅट्रिक नंतर बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. अनेक वेळा पुस्तकांसाठीही पैसे नसत, तरी त्यांनी अभ्यास कधीच सोडला नाही. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुरू ठेवणे शक्य झाले. त्या काळातील दूरदृष्टीचे शासक महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी भीमराव यांची गुणवत्ता ओळखली. त्यांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. हीच शिष्यवृत्ती पुढे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरली. याच आर्थिक मदतीमुळे त्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क येथे प्रवेश घेतला. हे विद्यापीठ जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक मानले जाते. अमेरिकेत पोहोचल्यावर त्यांनी प्रथमच असा समाज अनुभवला जिथे जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नव्हता. सर्व विद्यार्थी एकत्र बसत, एकत्र जेवत आणि समानतेने वागत. हा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारा ठरला. त्यांना वाटू लागले की भारतातही असा समानतेचा समाज निर्माण व्हायला हवा. बाबासाहेब दिवसाचे अनेक तास अभ्यास करत. ग्रंथालयात बसून ते इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायदा, तत्वज्ञान आणि राजकारण या विषयांचा सखोल अभ्यास करत. त्यांच्या मेहनतीमुळे विद्यापीठातील प्राध्यापकही प्रभावित झाले. सन 1915 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी संशोधन सुरू ठेवले आणि भारतीय समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था आणि इतिहासाचा अभ्यास अधिक सखोलपणे केला. अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेब इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर त्यांनी ग्रेज इन या संस्थेतून कायद्याचे शिक्षणही सुरू केले. त्यांची इच्छा होती की भारतात परतल्यावर समाजातील दुर्बल लोकांसाठी कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यायचा. परंतु काही काळानंतर त्यांची शिष्यवृत्ती संपली. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. त्यांच्या मनात एकच विचार होता, परत येऊन पुन्हा शिक्षण पूर्ण करायचे. शिष्यवृत्तीच्या अटीप्रमाणे बाबासाहेबांनी बडोदा संस्थानात नोकरी स्वीकारली. त्यांची नियुक्ती लष्करी सचिव म्हणून झाली. परंतु उच्च पदावर असूनही त्यांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. कार्यालयातील अनेक कर्मचारी त्यांच्याशी बोलण्यास तयार नव्हते. त्यांना पिण्याचे पाणीही सहज मिळत नव्हते. बडोद्यामध्ये त्यांना राहण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. अस्पृश्य असल्याचे समजल्यानंतर अनेकांनी त्यांना घर भाड्याने देण्यास नकार दिला. एका पारशी धर्मशाळेत त्यांनी आपली ओळख लपवून वास्तव्य केले. परंतु त्यांची खरी ओळख समजल्यानंतर त्यांना तेथूनही बाहेर पडावे लागले. या घटनांनी त्यांना फार वेदना झाल्या. त्यांना जाणवले की समाज बदलल्याशिवाय व्यक्तीचे जीवन बदलणार नाही. बडोदा सोडल्यानंतर बाबासाहेब मुंबईत आले. येथे त्यांनी अध्यापन सुरू केले. ते विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवत असत. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमुळे विद्यार्थी त्यांचा आदर करत. बाबासाहेबांना केवळ स्वतःचे यश महत्त्वाचे नव्हते, त्यांना संपूर्ण समाज उन्नत करायचा होता. त्यांनी वंचित समाजामध्ये शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन यांचा संदेश देण्यास सुरुवात केली. त्यांचे प्रसिद्ध ब्रीदवाक्य होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज हे वाक्य लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. सन 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि विषमता याविरुद्ध आवाज उठवला. त्यांचे लेख अभ्यासपूर्ण, स्पष्ट आणि प्रभावी असत. लोक मोठ्या उत्सुकतेने त्यांचे विचार वाचत असत. काही काळानंतर बाबासाहेबांनी पुन्हा इंग्लंडला जाऊन आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण केले. अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. कष्ट, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्रातील उच्च पदव्या मिळवल्या. त्यांच्या शैक्षणिक यशामुळे जगभरात त्यांची ओळख निर्माण झाली. शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब पुन्हा भारतात आले. आता ते केवळ विद्वान नव्हते, तर समाजाला दिशा देणारे नेतृत्व बनले होते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध, सामाजिक विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध संघटित लढा सुरू केला. त्यांच्या भाषणांना हजारो लोक उपस्थित राहू लागले. सन 1924 मध्ये बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे
प्रमुख उद्दिष्ट होते शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती, वसतिगृहे उभारणे, विद्यार्थ्यांना मदत, समाजात स्वाभिमान निर्माण करणे. या संस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. सन 1927 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे सार्वजनिक चौदार तळे होते. सरकारी नियमांनुसार ते सर्व नागरिकांसाठी खुले होते, पण प्रत्यक्षात दलित समाजाला तेथून पाणी घेण्यास मनाई केली जात होती. बाबासाहेबांनी ठामपणे सांगितले की पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. 20 मार्च 1927 रोजी हजारो अनुयायांसह त्यांनी चौदार तळ्याकडे मोर्चा काढला. त्यांनी स्वतः त्या तळ्यातील पाणी प्राशन करून समानतेचा संदेश दिला. ही घटना भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी समाजातील जन्माधारित विषमतेला वैचारिक आव्हान दिले. 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले. या कृतीचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध द्वेष निर्माण करणे नव्हता, तर सामाजिक विषमता आणि भेदभावाला वैचारिक विरोध नोंदवणे हा होता. आजही 25 डिसेंबर हा दिवस अनेक ठिकाणी मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळला जातो. यानंतर बाबासाहेबांनी धार्मिक स्थळांमध्ये समान प्रवेशाचा प्रश्न उचलला. सन 1930 मध्ये नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात दलित समाजाला प्रवेश मिळावा यासाठी मोठे आंदोलन सुरू झाले. हजारो लोक या आंदोलनात सहभागी झाले. हे आंदोलन अनेक वर्ष चालले. तात्काळ यश मिळाले नाही, परंतु समाजात समान हक्कांबाबत मोठी जागृती निर्माण झाली. ब्रिटिश सरकारने भारताच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी लंडन येथे गोलमेज परिषदा आयोजित केल्या. बाबासाहेबांनी या परिषदांमध्ये वंचित समाजाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी शिक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, मतदानाचे अधिकार आणि सामाजिक न्याय यासाठी प्रभावीपणे मांडणी केली. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व, अभ्यास आणि तार्किक विचार पाहून अनेक परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले. ब्रिटिश सरकारने वंचित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला बाबासाहेबांनी सुरुवातीला पाठिंबा दिला, कारण त्यांना वाटत होते की त्यामुळे वंचित समाजाला स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. दरम्यान महात्मा गांधी यांनी या प्रस्तावाला विरोध करत येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. दीर्घ चर्चेनंतर 24 सप्टेंबर 1932 रोजी बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात पुन्हा करार झाला. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी अनुसूचित जातींसाठी विधानमंडळांमध्ये राखीव जागांची व्यवस्था स्वीकारण्यात आली. बाबासाहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांच्या लेखनात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, राजकारण आणि कायदा या विषयांचा सखोल अभ्यास दिसून येतो. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही भारतातील सामाजिक आणि बौद्धिक चळवळींवर आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारतासाठी नवीन राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना मसुदी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही जबाबदारी अत्यंत मोठी होती. बाबासाहेबांनी जगातील विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय परिस्थितीला अनुरूप अशी राज्यघटना तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राज्यघटनेत प्रत्येक भारतीयाला समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि न्यायाचे संरक्षण, मूलभूत हक्क यांची हमी देण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ती संपूर्ण देशात लागू झाली. आज हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीचा मजबूत पाया घालण्यात बाबासाहेबांचे योगदान अमूल्य मानले जाते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांची देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या कायदे सुधारणा सुचवल्या. विशेषतः महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. या विधेयकाद्वारे महिलांना वारसा, संपत्ती आणि विवाहासंबंधी अधिक अधिकार मिळावेत असा त्यांचा प्रयत्न होता. हिंदू कोड बिलाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने बाबासाहेब निराश झाले. महिलांच्या समान हक्कांबाबत आवश्यक सुधारणा होत नसल्याचे पाहून त्यांनी 1951 मध्ये कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासाठी पदापेक्षा तत्त्वे अधिक महत्त्वाची होती.
चला जाणून घेऊया बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाविषयी. बाबासाहेबांचा विवाह 1906 मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्याशी झाला. रमाबाई अत्यंत साध्या, सहनशील आणि कष्टाळू होत्या. बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना तसेच सामाजिक चळवळींमध्ये व्यस्त असताना त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. गरिबी, आर्थिक अडचण आणि सततचे संघर्ष असूनही त्यांनी कधीही बाबासाहेबांना त्यांच्या ध्येयापासून विचलित होऊ दिले नाही. बाबासाहेब आणि रमाबाई यांना एकूण 5 अपत्ये झाली होती. त्यांची नावे यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू, राजरत्न. दुर्दैवाने वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि त्या काळातील आजारांमुळे यशवंत आंबेडकर यांच्याशिवाय इतर सर्व मुले लहान वयातच दगावली. या दुःखाचा बाबासाहेबांच्या मनावर खोल परिणाम झाला. दीर्घ आजारानंतर 27 मे 1935 रोजी रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले. ही घटना बाबासाहेबांसाठी अत्यंत वेदनादायी होती. रमाबाईंच्या निधनानंतर ते काही काळ खिन्न झाले, परंतु त्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा समाजकार्यात झोकून दिले. पुढील काही वर्षात बाबासाहेबांची प्रकृती सतत खालावत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी 15 एप्रिल 1948 रोजी डॉक्टर सविता आंबेडकर, पूर्वाश्रमीच्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी विवाह केला. डॉक्टर सविता आंबेडकर या व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या आरोग्याची अत्यंत मनापासून काळजी घेतली आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत त्यांची सेवा केली. बाबासाहेबांच्या जीवन प्रवासात अनेक शहरांना विशेष महत्त्व आहे. महू, मध्य प्रदेश हे बाबासाहेबांचे जन्मस्थान. सातारा, महाराष्ट्र, बालपणाचा मोठा काळ. मुंबई, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, सामाजिक चळवळी आणि पुढील सार्वजनिक जीवन. बडोदा, गुजरात, नोकरीची सुरुवात आणि जातीय भेदभावाचे कटू अनुभव. न्यूयॉर्क, अमेरिका, कोलंबिया विद्यापीठातील उच्च शिक्षण. लंडन, इंग्लंड, कायदा आणि अर्थशास्त्रातील पुढील शिक्षण. दिल्ली, कायदेमंत्री म्हणून कार्य, संविधान निर्मिती आणि अखेरचे वास्तव्य. या प्रत्येक ठिकाणाने त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईतील दादर येथे बाबासाहेबांनी स्वतःचे घर बांधले. या घराचे नाव त्यांनी राजगृह असे ठेवले. हे केवळ निवासस्थान नव्हते. राजगृहामध्ये हजारो पुस्तकांचा विशाल ग्रंथसंग्रह होता. बाबासाहेबांना वाचनाची इतकी आवड होती की त्यांनी जगभरातून पुस्तके मागवली. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात हजारो दुर्मिळ पुस्तके होती आणि ते त्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या खासगी ग्रंथसंग्रहापैकी एक मानले जात होते. बाबासाहेबांनी अनेक वर्ष विविध धर्मांचा अभ्यास केला. त्यांचे स्पष्ट मत होते, धर्म हा माणसाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता शिकवणारा असला पाहिजे. जातीय भेदभावाला मान्यता देणाऱ्या कोणत्याही व्यवस्थेचा त्यांनी विरोध केला. सन 1935 मध्ये येवला येथे झालेल्या परिषदेत त्यांनी ऐतिहासिक घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मलो हा माझा दोष नव्हता, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. या एका घोषणेने संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरू झाली. दीर्घ अभ्यासानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांना भदंत चंद्रमणी, महास्थवीर यांनी त्रिशरण आणि पंचशील दिले. यानंतर बाबासाहेबांनी उपस्थित लाखो अनुयायांना दीक्षा दिली. या ऐतिहासिक घटनेला आधुनिक भारतातील सर्वात मोठ्या शांततापूर्ण सामाजिक परिवर्तनांपैकी एक मानले जाते. धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह 22 प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांमध्ये अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता दूर करून समता, करुणा, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांनुसार जीवन जगण्याचा संदेश होता. आजही या प्रतिज्ञांना विशेष महत्त्व आहे. जीवनभर सतत अभ्यास, प्रवास, लेखन आणि सामाजिक कार्य यामुळे बाबासाहेबांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात आणि झोपेच्या समस्यांचा त्रास होत होता. तरी सुद्धा त्यांनी काम थांबवले नाही. अखेरच्या काळात ते द बुद्धा अँड हिज धम्मा या आपल्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या लेखनात व्यस्त होते. त्यांना वाटत होते की हा ग्रंथ समाजासाठी प्रेरणा ठरेल. अखेरच्या काळात बाबासाहेब दिल्लीतील 26 अलीपूर रोड, आताचे डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे राहत होते. याच ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे लेखन पूर्ण केले. त्यांचा दिवसाचा मोठा भाग वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांवरील चिंतनात जात असे. मित्रांनो, आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राच्या अंतिम भागात प्रवेश करत आहोत. आता जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील शेवटचे क्षण. त्यांच्या निधनानंतर देशभरून
उमटलेली शोकलहर आणि त्यांनी भारताला दिलेला अमूल्य वारसा. 1956च्या उत्तरार्धात बाबासाहेबांची प्रकृती खालावत चालली होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात आणि सततच्या कामामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. परंतु त्यांनी लेखन आणि अभ्यास कधीही थांबवला नाही. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ते द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे अंतिम संपादन करत होते. त्यांना विश्वास होता की बुद्धांचा धम्म समता, करुणा आणि विवेकाचा मार्ग दाखवेल. 5 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी दिवसभर लेखन आणि कागदपत्रांची पाहणी केली. रात्री त्यांनी काही वेळ वाचन केले आणि विश्रांतीसाठी आपल्या खोलीत गेले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणींनुसार ते शेवटच्या दिवसांपर्यंत समाज आणि देशाच्या भविष्याचा विचार करत होते. 6 डिसेंबर 1956 रोजी सकाळी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी 26 अलीपूर रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शांतपणे निधन झाले. ते त्यावेळी 65 वर्षांचे होते. वैद्यकीय नोंदीनुसार त्यांच्या निधनाचे प्रमुख कारण म्हणजे झोपेत आलेला हृदयविकाराचा झटका. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशभर पसरली. कोट्यावधी भारतीयांसाठी हा मोठा धक्का होता. दिल्लीतून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. त्या काळात मुंबईत लाखो लोक रस्त्यावर उतरले. गरीब, श्रीमंत, कामगार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वच समाज घटकांचे लोक आपल्या प्रिय नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील दादर चौपाटी येथे त्यांच्या पार्थिवावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. आज हे ठिकाण संपूर्ण जगात चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी 6 डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. तसेच 14 एप्रिल त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित केले जातात. बाबासाहेबांचे आयुष्य तुलनेने लहान असले तरी त्यांचे कार्य अत्यंत विशाल होते. त्यांच्या निधनाच्या वेळी अनेक लेख, संशोधन आणि सामाजिक सुधारणा यांचे काम सुरू होते. त्यांचे विचार पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावेत अशी त्यांची इच्छा होती. बाबासाहेबांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मरणोत्तर 1990 साली देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न प्रदान केला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तर समानता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या मूल्यांचा गौरव होता. बाबासाहेबांनी आयुष्यभर 3 गोष्टींवर सर्वाधिक भर दिला: शिक्षण, संघटन आणि संघर्ष. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हेच माणसाला खऱ्या अर्थाने मुक्त करते. त्यांनी अनेक प्रेरणादायी विचार दिले. त्यापैकी काही आजही तितकेच समर्पक आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मनुष्य महान जन्माने नव्हे तर कर्माने होतो. स्वतंत्रता, समता आणि बंधुता ही लोकशाहीची खरी तत्वे आहेत. हे विचार आजही लाखो तरुणांना प्रेरणा देत आहेत. आज भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणारे मूलभूत अधिकार, कायद्यापुढील समानता, सामाजिक न्याय आणि लोकशाहीची मजबूत व्यवस्था यामागे बाबासाहेबांचे दूरदर्शी नेतृत्व आहे. त्यांनी केवळ एका समाजासाठी काम केले नाही, तर संपूर्ण भारताला आधुनिक, लोकशाहीवादी आणि घटनात्मक दिशा दिली. त्यांच्या विचारांचा प्रभाव भारतापुरता मर्यादित नाही. सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि संविधानवादाचा अभ्यास करणारे संशोधक जगभरात त्यांच्या कार्याचा अभ्यास करतात. मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी महूमध्ये जन्मलेला एक छोटासा मुलगा, ज्याला शाळेत पाणी देखील मिळत नव्हते, ज्याने जातीय अपमान सहन केला, तोच मुलगा पुढे अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारताच्या राज्यघटनेचा मुख्य शिल्पकार बनला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अन्यायाविरुद्ध, समानतेसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी खर्चित केले. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ज्ञान, चिकाटी आणि ध्येयाच्या बळावर इतिहास घडवता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, ते आधुनिक भारताचे शिल्पकार, महान विचारवंत आणि मानवतेचे पुरस्कर्ते होते. त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचा संघर्ष येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील. जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संपूर्ण जीवनचरित्र आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण चरित्रांसाठी जीवनचरित्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण आणखी एका महान व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी जीवन प्रवास घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.